नमस्कार. ज्ञानामृत सारमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील एका अत्यंत शक्तिशाली आणि निर्णायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला केवळ युद्ध करण्यासाठी नाही, तर कर्मयोगी बनून स्वतःला परमात्म्यात विलीन करून लढण्यासाठी कसे प्रेरित केले, हे आजचा श्लोक आपल्याला शिकवणार आहे. हा श्लोक केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील संघर्षासाठी एक मास्टर की आहे. श्लोक: मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. 30:30. संदर्भ: कल्पना करा कुरुक्षेत्राच्या त्या धगधगत्या रणांगणाची. समोर भीष्म, द्रोणाचार्य आणि आपलेच नातलग उभे आहेत. अर्जुनाचे मन कोलाहलाने भरले आहे. त्याच्या मनात एकच ज्वर, ताप आहे. मी हे पाप कसे करू, मी यांना कसे मारू, याचे परिणाम काय होतील. अर्जुनाला वाटत होते की तोच कर्ता आहे. हाच अहंकार त्याला त्रास देत होता. अर्जुनाची ही मानसिक घालमेल पाहून भगवान श्रीकृष्ण आता त्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचे सर्वात मोठे रहस्य सांगत आहेत. ते अर्जुनाला त्याच्या छोट्या मीपणातून बाहेर काढून विराट परमात्म्याशी जोडत आहेत. हा श्लोक कर्मयोगाचा मुकुटमणी आहे. भगवंत म्हणतात, मयि सर्वाणि कर्माणि, म्हणजे तुझी सर्व कर्मे मला अर्पण कर. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला निष्क्रिय व्हायला सांगत नाहीत, तर अध्यात्मचेतसा व्हायला सांगत आहेत. याचा अर्थ आपली बुद्धी परमात्म्याशी जोडून ठेवा. जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा 2 गोष्टी आपल्याला बांधून ठेवतात. निराशी म्हणजे फळाची आशा आणि निर्मम म्हणजे माझेपणा. भगवंत म्हणतात, हे दोन्ही सोडून दे. हे युद्ध माझे नाही, हा विजय माझा नाही आणि हा पराजयही माझा नाही. मी केवळ एक निमित्त आहे. ही भावना म्हणजेच निर्मम होणे. शेवटचा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. विगत ज्वरः. ज्वर म्हणजे ताप. जेव्हा आपल्याला भविष्याची चिंता असते, काय होईल ही भीती असते, तेव्हा मनाला एक प्रकारचा ताप चढतो. श्रीकृष्ण म्हणतात, या मानसिक तापाने मुक्त हो आणि युद्ध कर. एक सैनिक जसा राजाच्या आदेशावरून लढतो, त्याला कुणाबद्दल वैयक्तिक द्वेष नसतो किंवा विजयाचा अहंकार नसतो, तसेच तू ईश्वराचा सैनिक बनून लढ. जेव्हा कर्तेपणाचा भार ईश्वरावर टाकला जातो, तेव्हा कर्म हे पूजा बनते आणि जीवन हे उत्सव बनते. हा श्लोक सांगतो की बाहेरून घोर युद्ध चालू असले तरी आतून मन शांत, निर्विकार आणि ईश्वराशी जोडलेले असू शकते. एकदा समर्थ रामदास स्वामी भिक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारी आले. महाराजांनी विचार केला की मी गुरुदेवांना काय देऊ शकतो. त्यांनी संपूर्ण राज्याची सनद एका चिठ्ठीत लिहून समर्थांच्या झोळीत टाकली. समर्थांनी विचारले, शिवा, आता राज्य तर मला दिले, आता तू काय करणार. महाराज म्हणाले, मी तुमची सेवा करीन. समर्थ हसले आणि त्यांनी ती सनद परत दिली आणि सांगितले, हे राज्य आता तुझे नाही, हे ईश्वराचे आहे असे समजून विश्वस्थ म्हणून याचा सांभाळ कर. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर निर्मम होऊन हे राज्य माझे नाही या भावनेने राज्य केले, म्हणून ते महान कर्मयोगी ठरले. दुसरी कथा आहे हनुमंताची. लंका जाळल्यानंतर किंवा द्रोणागिरी उचलून आणल्यानंतर कोणीही हनुमानाचे कौतुक केले की ते म्हणत, मी काहीच केले नाही, हे सर्व प्रभू रामाच्या शक्तीने घडले, मी केवळ त्यांच्या हातातील बाण आहे. हनुमंताचे सामर्थ्य प्रचंड होते, पण अहंकार शून्य होता. म्हणूनच ते विगतज्वर, चिंतारहित होते. त्यांना यशाची हाव नव्हती आणि अपयशाची भीती नव्हती. हीच ती अवस्था आहे जी श्रीकृष्ण अर्जुनाला प्राप्त करायला सांगत आहेत. आजच्या आधुनिक युगात एका सॉफ्टवेअर इंजिनियरचे किंवा बिझनेसमॅनचे उदाहरण घ्या. जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा माझे प्रमोशन होईल का, बॉस ओरडतील का, क्लायंटला आवडेल का, या विचारांचा ज्वर आपल्याला ग्रासून टाकतो.
यामुळे ब्लड प्रेशर वाढते, तणाव येतो आणि कामाची गुणवत्ता ढासळते. जर आपण हा श्लोक आचरणात आणला तर आपण विचार करू, मी माझे सर्वोत्तम काम देईन, हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते ईश्वराची पूजा म्हणून करत आहे. याचे फळ काय मिळेल हे माझ्या हातात नाही. जेव्हा तुम्ही रिझल्टची चिंता ईश्वरावर सोपवता तेव्हा तुमच्या मनावरचा मनभर भार हलका होतो. तुम्ही अधिक एकाग्रतेने, शांत चित्ताने आणि आनंदाने काम करू शकता. डिप्रेशन आणि अँक्झायटीवर हा श्लोक म्हणजे सर्वात मोठे औषध आहे. सारांश असा की आपल्या कृतीचा मालक होऊ नका, तर ईश्वराचे साधन बना. आशा आणि ममता सोडून मनातील संताप आणि भीती काढून टाका आणि आपले कर्तव्य पूर्ण करा. हीच खरी आध्यात्मिक लढाई आहे. जर तुम्हाला तुमच्या मनातील चिंतांचा ज्वर कमी करून कर्मयोगाच्या मार्गावर चालायचे असेल तर ज्ञानामृत सार या आपल्या परिवाराशी नक्की जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही दिव्य शिकवण आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा. येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला ईश्वराची आज्ञा मानून सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण. जय शिवराय.